नाटक आणि सिनेमा ही दोन मनोरंजनाची भिन्न माध्यम आहेत. पण जेव्हा ही माध्यमं एकरूप करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा बऱ्याचदा फसगत व्हायचा धोका असतो. म्हणजे क्रिएटिव्हिटी म्हणून ठीक आहे, पण जेव्हा या दोन्ही माध्यमांचा त्यांच्या शक्यतांचा स्वतंत्रपणे विचार होत नाही तेव्हा फसगत नक्की होते. आणि दुर्दैवानं ध्यानी मनीच्या बाबतीत हे असंच झालंय. च्या दशकात आलेलं ध्यानी मनी हे नाटक आणि त्यानंतर आता 25 वर्षांनी आलेला त्याच नावाचा सिनेमा. आता ज्यांनी त्यावेळेला हे नाटक पाहिलेलं असेल त्यांना हा सिनेमा म्हणजे पुनःप्रत्ययाचा आनंद देणारा असेल. पण अर्थात त्यांच्यासाठी हे मोठ्या पडद्यावरचं नाटकच असेल. आता ज्यांना हे नाटक माहितीच नाही, ज्यांनी हे नाटक तेव्हा पाहिलेलंच नाही, त्यांना एक वेगळी गोष्ट पाहिल्याचं समाधान मिळेल. पण ही गोष्ट आपण रंगमंचावर पाहिली असती तर बरं झालं असतं असंही त्यांना वाटून जाईल. नाटक ते सिनेमा, काळानुरूप जे जीवनशैलीतले बदल आहेत किंवा तंत्रज्ञानातले बदल आहेत ते काही प्रमाणात आपल्याला सिनेमात दिसतात. पण लेखक प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी नाटकाच्या नेपथ्याच्या बाहेर ज्या सिनेमॅटिक शक्यता आहेत त्यांचा फारसा विचारच इथे केलेला नाही. जे फॅमिली कट्टानं साधलं होतं तो परिणाम इथे साधता आलेला नाही. खरं तर मानसिक गुंता सोडवत असताना खूप वेगळा विचार इथे करता आला असता. म्हणजे मूळ संहिता दमदार आहे, पण तोच आशय ठेवून किंवा त्याचा गाभा कायम ठेवून काही नवीन पात्र, काही नवीन घटना, मानसशास्त्राचे काही नवीन संदर्भ असा एकंदरीतच परीघ जो आहे तो वाढवता आला असता. पण मूळ नाटकातच अडकून बसण्याचा पर्याय या दोघांनी इथे स्वीकारलेला आहे. मला जर कोणी विचारलं की जगातलं सगळ्यात हलकं ओझं कोणतं तर मी लगेच सांगेन तान्ह्या बाळाचं. सगळ्यात गोड कष्ट कोणते? मूल वाढवण्यात. आता मग उरलं काय? मुख्य कलाकारांचा अभिनय. आता इथे सुद्धा आपण शिवाजी साटव आणि नीना कुलकर्णी यांच्या अभिनयाशी तुलना केली तर ते दोघे नक्कीच उजवे ठरतील. पण स्वतंत्रपणे विचार केला तर अश्विनी भावे यांनी शालू पाठक ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खूप मेहनत घेतल्याचं जाणवतं. पण त्यांचा अभिनय जो आहे तो इथे खूप लाऊड वाटतो. हाच फरक आहे नाटक आणि सिनेमा या दोन माध्यमांमधला. सदानंद पाठक या रोलमध्ये एक वेगळेच महेश मांजरेकर दिसतात. म्हणजे इंटरव्हल नंतरच्या भागात तर त्यांनी खूपच जबरदस्त काम केलंय. अभिजित खांडकेकर आणि मृण्मयी देशपांडे ही जोडी चांगली आहे, पण अभिजित खांडकेकर डॉक्टर वाटत नाही हे तितकंच खरं. एकंदरीत लेखन चांगलं आहे, अभिनय चांगला आहे. त्यामुळे 2 कारणांसाठी तुम्ही सिनेमा बघू शकता. आणखीन एक कारण म्हणजे सिनेमाची लांबी आहे 1 तास 40 मिनिटं. तर अशा या ध्यानी मनीला मी देतो 2 आणि अर्धा 2.5 पॉपकॉर्न. आणि ध्यानी मनी तुम्ही सुद्धा ठेवायचंय की आमचं जे अद्भुत चॅनल आहे यूट्यूबवर त्यावर पॉपकॉर्न पे चर्चा हा जो आमचा कार्यक्रम आहे मी लाईक करताय, तुमच्या कमेंटही आम्ही वाचतोय, ते जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि ध्यानी ठेवा सबस्क्राईब करायचं.